गुड मॉर्निंग फ्रॉम जिस्पा. तुम्हा सगळ्यांचं हिमाचल प्रदेशातील जिस्पा येथून मी स्वागत करते. आजच्या या नवीन व्लॉगची सुरुवात आपण करणार आहोत. आज आपल्याला इथून मनालीकडे जायचं आहे व सकाळी सगळे फ्रेश होऊन आम्ही इथे चहासाठी एकत्र आलेलो आहोत. काल रात्री आपण या हॉटेलमध्ये मुक्कामी होतो. हॉटेलच्या समोर सुंदर अशी पिवळ्या रंगाची फुलं उमललेली पहा. खूपच छान दिसत होती ही फुलं. चहा घेऊन आता आपण पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत. बिस्किट सांगितले का? जिस्पा हे हिमाचल प्रदेश राज्यातील लाहोल आणि स्पिती जिल्ह्यातील भागा नदीच्या काठावर वसलेलं एक सुंदर आणि शांत छोटंसं गाव आहे. हे मनाली लेह महामार्गावर केलाँग पासून उत्तर दिशेला सुमारे 20 ते 23 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची सुमारे 3200 मीटर आहे. हिमालयातील पर्वत, निळे आकाश आणि वाहत्या नद्या यामुळे येथील परिसर अत्यंत नयनरम्य वाटतो. नदीच्या काठावर व खुल्या नैसर्गिक वातावरणात कॅम्पिंग करण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अटल टनल झाल्यापासून येथे स्थानिक पर्यटन आणि होमस्टेमध्ये लक्षणीय अशी वाढ झालेली आहे. गेले काही दिवस आपण लेह लडाखमध्ये फिरत होतो आणि त्यावेळी तेथील ओसाड डोंगर पाहण्याची सवय झाली होती आणि आता अचानक हिमाचल प्रदेशामध्ये आल्यानंतर सगळीकडे हिरवाईने नटलेले डोंगर आपल्याला दिसतायत. संपूर्ण आयुष्य जर एखादा व्यक्ती लेह लडाखमध्ये राहिला असेल आणि त्याला जर हिमाचल प्रदेशामध्ये आणलं तर त्याला किती आश्चर्य वाटेल की अरे बापरे, इतके सुंदर डोंगर सुद्धा असतात म्हणून. या पुलावर दोनही बाजूनी हे ध्वज लावलेले आहेत आणि त्यामुळे ह्या पुलाचं सौंदर्य आणखीनच वाढलेलं आहे. खूप छान दिसतोय हा पूल. आणि आता या पुलावरून आमची गाडी येणार आहे पहा. आजपासून आपल्याला हिमाचल प्रदेशातील मनाली येथे असलेली सुंदर सुंदर ठिकाणं पाहायची आहेत. त्यातलंच पहिलं ठिकाण आता 23 किलोमीटर अंतरावर आहे. आपण पाहणार आहोत सिसू वॉटरफॉल. हिमाचल प्रदेशसुद्धा किती सुंदर आणि विविधतेने नटलेला आहे. हिरवेगार देवदार वृक्ष आणि थंड हवामानामुळे इथे पर्यटकांची कायमच गर्दी असते. ही आहे व्यास नदी. पावसाळ्यात ही अगदी रौद्र रूप धारण करते बरं का. समोर दिसणारे डोंगर आपल्याला सध्या जरी असे वाटत असले तर थंडीच्या दिवसात मात्र हे पूर्ण बर्फाने आच्छादलेले असतात. आणि खालच्या बाजूला असलेले हे हिरवेगार देवदार वृक्ष पाहिले की आपल्या डोळ्याचे पारणे फिटतात. उगचच नाही हिमाचल प्रदेशाला सुद्धा देवभूमी म्हणत. आणि आता आपण पोहोचलो आहोत हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य अशा सिसू गावामध्ये. आणि आपल्या समोर आहे हिमाचल प्रदेशातील लाहोल आणि स्पिती जिल्ह्यातील एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध धबधबा सिसू वॉटरफॉल. हा मनालीपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर लेह मनाली महामार्गावर चंद्र नदीच्या खोऱ्यात आहे. हिवाळ्यात हा धबधबा पूर्णपणे गोठून बर्फाचा बनतो तर उन्हाळा आणि पावसाळ्यात डोंगर कड्यावरून फेसाळत खाली कोसळणारे पाणी पाहण्यासारखे असते. या धबधब्याच्या शेजारी सुंदर असा सिसू तलाव आहे आणि आजूबाजूला विस्तीर्ण असे हिरवेगार डोंगर आहेत.
जवळ जाऊन सुद्धा हा धबधबा पाहता येतो. त्यासाठी नदी ओलांडताना झिप लाईनचा वापर करावा लागतो आणि इथे ती सुद्धा सोय आहे. झिप लाईनने नदी ओलांडून गेल्यानंतर छोटासा 1.5 ते 2 किलोमीटरचा ट्रेक केल्यानंतर आपण अगदी धबधब्याच्या जवळ जाऊन पोहोचतो. झिप लाईन बरोबरच इतरही अनेक ॲक्टिव्हिटी इथे केल्या जातात व सर्व प्रकारची इथे सोय आहे. सिसू वॉटरफॉलच्या पार्किंगमध्ये अनेक खाण्याची छोटी-छोटी दुकाने आहेत. त्यामध्ये आपण मॅगी, पराठा, चहा, कॉफी यासारखे पदार्थ खाऊ शकतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचे दर इथे दिलेले आहेत. वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. सिसू वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर आता आपण अटल टनल क्रॉस करणार आहोत. समोर आपल्याला अटल टनल दिसतोय पहा. अटल टनल हा हिमाचल प्रदेशात मनाली आणि लाहोल स्पिती, लेह यांना जोडणारा समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंचीवर बांधलेला जगातील सर्वात लांब हायवे सिंगल ट्यूब बोगदा आहे. या बोगद्याची लांबी 9 किलोमीटर आणि रुंदी 10.5 मीटर आहे. यात 2 लेन आहेत. अटल टनल हा बोगदा पीर पंजाल पर्वतरांगेतील रोहतांग पास खाली आहे. यामुळे मनाली ते लेह हे अंतर 46 किलोमीटरने कमी झाले असून प्रवासातले 4 ते 5 तास वाचतात. तसेच पूर्वी हिवाळ्यामध्ये भारी बर्फवृष्टी झाली की लाहोल स्पिती भागाचा संपर्क तुटायचा, पण या बोगद्यामुळे आता वर्षभर वाहतूक सुरू असते. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून याला अटल टनल नाव देण्यात आले आहे. 3 ऑक्टोबर 2020 साली या बोगद्याचं उद्घाटन झालेलं आहे. समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंचीवर रोहतांगमध्ये बांधल्या गेलेल्या या अटल बोगद्याची जगातील सर्वात जास्त लांबीचा पूल म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झालेली आहे. लेक हा आहे मनालीकडे जाणारा अटल टनेल. इथे जर तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर फोटोग्राफर सुद्धा अवेलेबल आहेत. वातावरणच एवढं छान आहे की फोटो काढल्याशिवाय आणि व्हिडिओ शूट केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. या बोगद्यात प्रत्येक
150 मीटर अंतरावर टेलिफोनची सोय आहे. प्रत्येक 60 मीटर अंतरावर आग विझवण्यासाठी नळ बसवलेले आहेत. प्रत्येक 500 मीटर अंतरावर आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तसेच प्रत्येक 250 मीटर अंतरावर CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, ज्यामुळे वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवता येणार आहे. हिमस्खलन अथवा दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून या बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेन्सर बसवण्यात आले आहेत, ज्याची यंत्रणा DRDOने विकसित केली आहे. अटल बोगदा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय सेनेसाठी अगदी वरदानच ठरणार आहे. रोहतांग पासच्या खालून बोगदा काढण्याचा निर्णय माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने 3 जून 2000ला घेतला होता व त्यामुळेच हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर याला अटल टनल असं नाव देण्यात आलेलं आहे. बोगद्यातून बाहेर आलो आणि समोर पाहिलं की आपल्याला असं वाटतं की अरे आपण तर स्वर्गातच आलो आहोत की काय. समोर एवढं सुंदर दृश्य आहे आणि ते कॅमेऱ्यात कैद नाही केलं तर मग प्रवास करण्याचा खरा आनंद तो काय. पुन्हा एकदा आम्ही सगळेजण गाडीमधून उतरलो आणि पुन्हा एकदा फोटोशूट करण्याची तयारी चालू आहे. फोटो काढण्याचा, शूट करण्याचा कधीही कंटाळा करायचा नाही, कारण जेव्हा आपण प्रवासावरून घरी येतो आणि पुन्हा एकदा हे सर्व पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की अरे आपण किती छान वातावरणात जाऊन आलो होतो आणि किती सुंदर आपला प्रवास झाला होता. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच तर हे व्हिडिओ. हिमाचल प्रदेश जितका सुंदर आहे तितकाच पावसाळ्यामध्ये इथे दरडी कोसळतात आणि म्हणूनच अशा उपाययोजना केलेल्या आहेत की ज्यामध्ये दरड कोसळली तरी रोड मात्र बंद होणार नाहीत. आणि अशा या बोगद्यांमधून वाट काढत काढत आता आपण आलो आहोत सोलांग व्हॅली येथे. सध्या पावसाळा असल्यामुळे गर्दी खूपच कमी आहे. सोलांग व्हॅलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालतात. खास करून पॅराग्लायडिंग इथे फेमस आहे आणि आता आपण रोपवेने जाणार आहोत. सोलांग व्हॅली ही हिमाचल प्रदेशातील मनालीपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर असलेली एक प्रसिद्ध व सुंदर दरी आहे. हे ठिकाण साहसी क्रीडा प्रकारांसाठी आणि निसर्ग सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. आता आपण केबल कारने वर जाणार आहोत. रोपवे राईड बरोबरच इथे पॅराग्लायडिंग, झोर्बिंग, स्कीइंग यासारखे ॲक्टिव्हिटी केल्या जातात. हवेत उडण्याचा आणि संपूर्ण दरी वरून पाहण्याचा आनंद आपल्याला पॅराग्लायडिंगमध्ये घेता येतो. मोठ्या पारदर्शक बॉलमध्ये बसून उतारावरून खाली येण्याला झोर्बिंग म्हणतात. तसंच हिवाळ्यात बर्फावर स्कीइंग करण्याची मजा इथे वेगळीच असते. आत्ता सध्या बर्फ नाही आहे त्यामुळे आपण रोपवे राईड करणार आहोत.
ऑटोमॅटिक बंद आहे का तिथं? नाही नाही, एक जण इकडे घेऊन आता मी आपल्याला याच्यासाठी सगळ्यांना फिरवावं लागलं. त्यामुळे व्यवस्थित आहे. झालं तुमचं गुलमर्ग. हा ना? Same आहे. म्हणजे आता गुलमर्गला येत नसते ते. नाही, गुलबर्ग सगळे सारखे त्याच्यात झाले. उलट या गुलमर्गला लय जणांचा भाग. असं इकडे आम्ही आलेलो आहे. आपलं रुमालमध्ये मोबाईल आहे. सोलांग व्हॅली रोपवेमुळे पर्यटकांना पर्वतांचे सुंदर सुंदर दृश्य पाहायला मिळते. हा रोपवे सोलांग व्हॅलीच्या बेस स्टेशन पासून फात्रू पर्वताच्या शिखरापर्यंत अंदाजे 3200 मीटर उंचीपर्यंत धावतो. याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत असते. मनाली येथील रोपवेमध्ये बसल्यानंतर आम्हाला काश्मीरच्या गुलमर्गच्या गंडोलाची आठवण झाली. फरक एवढाच आहे की गुलमर्गमध्ये खूप मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात गंडोला राईडसाठी, आणि इथे मात्र आता सध्या ऑफ सीझन असल्यामुळे गर्दी खूप कमी आहे. त्यामुळे पटकन आमचा नंबर लागला व आम्ही आता फात्रू पर्वतावर वरून सर्व आजूबाजूचा परिसर कसा दिसतो ते पाहण्यासाठी चाललेलो आहोत. हिवाळ्यात ज्यावेळी येथे बर्फ पडतो त्यावेळी स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग या खेळ खेळण्यासाठी तुम्हाला वरती जाण्यासाठी रोपवेचा वापर करता येतो. तसेच उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायचे असेल तरी सुद्धा तुम्हाला वर जाण्यासाठी रोपवेचाच वापर करावा लागतो. भूक लागली तर पोटपूजेसाठी इथे रेस्टॉरंट सुद्धा आहे. अतिशय शांत वातावरणामध्ये आपण मस्त नेचर वॉक करू शकतो. हेलिपॅडची सुद्धा इथे सोय आहे. तास 2 तास शांत वातावरणात घालवल्यानंतर आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. हिवाळ्यात येथे प्रचंड बर्फवृष्टी होते, तर उन्हाळ्यात मे महिन्यापासून पुढे बर्फ वितळू लागून हिरवगार गवत आपल्याला अतिशय सुंदर पाहायला मिळतं. उंच देवदार आणि पाईनची जंगलं इथं आहेत. कधीही या, कोणत्याही ऋतूमध्ये या, मनाली येथे आल्यानंतर सोलांग व्हॅलीला मात्र नक्की भेट द्या. बर्फाचा आनंद घ्यायचा असेल तर जानेवारी ते मार्च हा काळ उत्तम आहे. तर हिरवळ आणि साहसी खेळ खेळायचे असतील तर मे ते ऑक्टोबर हा काळ योग्य मानला जातो. मनालीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सोलांग व्हॅली हे एक अनिवार्य आणि अत्यंत रोमॅन्टिक व साहसी ठिकाण आहे. रोपवे राईड झाल्यानंतर आता आपण सोलांग व्हॅलीच्या मुख्य मैदानापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरवा गावामधील अंजनी महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी जाणार आहोत व यासाठी आपण करणार आहोत ATV राईड. मिनी अमरनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनी महादेव मंदिर पाहण्यासाठी पुढील व्लॉग नक्की पहा. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.